जास्त भांडी न भरवता आज बनवूया एगलेस कस्टर्ड फ्रूट केक। चला तर हा स्पॉन्जी केक बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे 1 कप मैदा, पाव कप मिल्क पावडर, पाव कप कस्टर्ड पावडर, पाऊण कप पिठी साखर, पाव कप रिफाइंड ऑइल, पाव कप दही आणि अर्धा कप दूध घालायचं आहे। तर आज आपण मिक्सरच्या भांड्यात करतोय त्यामुळे वेळही वाचेल आणि भांडी भरणार नाही। त्यामध्ये घातलाय अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स, 1 टीस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये 1 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे। चला, चहा बरोबर केक कोणाकोणाला खायला आवडतो मला कमेंट नक्की करा। हा असं स्मूथ बॅटर झालं पाहिजे। 1-2 चमचे टुटी फ्रुटी घेतली, त्यामध्ये थोडासा मैदा घातला, व्यवस्थित घोळवून घेतला। केकच्या मिश्रणामध्ये हे मिक्स करून घेऊया। मैद्यामध्ये घातल्यामुळे काय होतं ना, टुटी फ्रुटी केकच्या खाली बसत नाही, ही टिप नक्की लक्षात ठेवा। तुमच्या आवडीचा कुठला टी टाइम केक आहे मला कमेंट नक्की करा। केकचं बॅटर रेडी आहे। आता इथे मी केक टीन देखील ग्रीस करून घेते। केक टीन देखील तयार झालेला आहे। लगेचच हे मिश्रण आपण यामध्ये ओतून घेऊया। बऱ्याच जणी काय करतात, केकचं बॅटर टीनमध्ये ओतल्यानंतर 1-2-3 वेळा ते टॅप करून घेतात कारण त्यातली एक्सेस हवा काढून घेण्यासाठी, पण मी तसं अजिबात करत नाही, तरी देखील केक मस्त जाळीदार होतो। इथे मी भांडं ऑलरेडी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलं होतं। त्यामध्ये जाळी ठेवली, केक टीन ठेवला आणि पहिले 5 मिनिट हाय हीटवर आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर स्लो फ्लेमवर 40 मिनिटांपर्यंत हा केक मी इथं बेक करून घेतलेला आहे। केक रूम टेम्परेचरला आल्यानंतर मगच डिमोल्ड करायचा आहे, म्हणजे तो तुटणार नाही। पहा काय सुंदर डिमोल्ड झालेला आहे आणि कलर पण सुंदर आलेला आहे, एकदम छान स्पॉन्जी देखील झालेला आहे। तर केक पूर्ण थंड झाल्यानंतर मगच आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। पहा झालाय की नाही मस्त। केक बसू नये म्हणून काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगते। केकचं सगळं जे काही सामान आहे, साहित्य आहे, ते सगळं आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे। बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हा जुना नसावा, मैदा देखील जुना नसावा। आजचा हा केक आपण मिक्सरमध्ये केला आहे, त्यामुळे खूप जास्त ओव्हर मिक्स करायचा नाही आहे। 1 मिनिटापेक्षा जास्त मिक्सर फिरवायचा नाही आहे। ओव्हनमध्ये करणार असाल तर 170-180 डिग्रीवर तुम्ही हा केक बेक करू शकता। साधारण 30 ते 35 मिनिट लागतील। जेव्हा तुम्ही केक बेक करायला ठेवाल ना, तर सुरुवातीचा अर्धा तास अजिबात झाकण उघडून बघायचं नाही की केक किती बेक झालाय तो, नाहीतर केक हा मध्ये बसू शकतो। बऱ्याच जणांना सवय असते मध्ये मध्ये केक उघडून बघण्याची, त्यासाठी तुम्हाला सांगतेय। हा काय सुंदर कलर आलेला आहे आपल्या केकला आणि जाळी देखील मस्त पडलेली आहे। अतिशय हलका असा हा केक होतो। तुम्ही एक 4-5 दिवस स्टोअर करू शकता रूम टेम्परेचरला। मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा मग चहा सोबत देखील हा केक उत्तम लागतो। अशाच अचूक प्रमाणातल्या रेसिपीसाठी मिम्मीज किचन मराठीला फॉलो करा।